श्री स्वामी समर्थ भाग 1 विश्वासाची ताकद. एक भक्त संकटात सापडला. त्याने श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपला आणि संकटातून मार्ग निघाला. बोध, श्रद्धा असेल तर मार्ग नक्की सापडतो. भाग 2 अहंकाराचा नाश. एक श्रीमंत माणूस स्वामींना कमी लेखत होता. शेवटी त्याचा अहंकार तुटला. बोध अहंकाराचा माणसाला खाली आणतो. 3 गरीब भक्ताची परीक्षा. एक गरीब भक्त रोज स्वामींची सेवा करत होता. त्याला अचानक मोठे सुख मिळाले. बोध, खरी सेवा कधी वाया जात नाही. 4 संकटातून रक्षण. एक व्यक्ती मृत्यूच्या उंबरठ्यावरती होता, पण स्वामी त्याला वाचवले. बोध, स्वामी भक्ताचे रक्षण करतात. भाग 5 कर्माचे फळ. एकाने वाईट कर्म केले आणि त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. बोध, जे पेरतो तेच उगवते. भाग 6 भक्तीची शक्ती. एक स्त्री मनापासून स्वामींची भक्ती करत होती. तिचे सर्व दुःख दूर झाले. बोध, भक्तीने जीवन बदलते. भाग 7 संयमाचे महत्त्व. एक भक्त घाईत होता, पण स्वामींनी त्याला संयम शिकवला. बोध, संयम ठेवा, वेळ सर्व काही देते. भाग 8 श्रद्धा आणि सुबरी. स्वामी म्हणाले, श्रद्धा ठेवा आणि सुबरी ठेवा. बोध, धीरानेच यश मिळतो. भाग 9 खोटेपणाचा पराभव. एक खोटे बोलणारा माणूस शेवटी उघड झाला. बोध, सत्य नेहमी जिंकते. भाग 10 आईची प्रार्थना. आईने मुलासाठी प्रार्थना केली आणि तो बरा झाला. बोध, आईची प्रार्थना शक्तिशाली असते. भाग 11 लोभाचा त्याग. लोभी माणूस शेवटी सर्व गमावतो. बोध, लोभ सोडा, समाधान मिळवा. भाग 12 सेवाभाव. एक सेवक मनापासून सेवा करत होता. त्याच्या स्वामीने आशीर्वाद मिळाले. बोध, सेवा म्हणजे देवपूजा. भाग 13 योग्य मार्गदर्शन. स्वामींनी एका युवकाला योग्य दिशा दाखवली. बोध, योग्य गुरु जीवन बदलतो. भाग 14 दया आणि करुणा. स्वामींनी गरिबांना मदत केली. बोध, दया ही खरीच मानवता. भाग 15 रागावर नियंत्रण. रागीट माणसाला स्वामींनी शांततेचा मार्ग दाखवला. बोध, रागाने नुकसान होते. भाग 16 संकटातील धैर्य. भक्ताचे संकट धैर्य ठेवले आणि यश मिळते. बोध, धैर्य ठेवा, विजय मिळते. भाग 17 स्वामींचा चमत्कार. अशक्य गोष्टी स्वामींनी शक्य केली. बोध, देवासाठी काहीही अशक्य नाही. भाग 18 खरे सुख. श्रीमंत नसूनही एक माणूस सुखी होता. स्वामींनी त्याला समाधान दिले. बोध, खरे सुख मनात असते. भाग 19 प्रामाणिकपणा. एक प्रामाणिक माणूस शेवटी यशस्वी झाला. बोध, प्रामाणिकपणा नेहमी जिंकतो. भाग 20 भक्तीचा मार्ग. स्वामींनी सांगितले, भक्ती करा, बाकी मी पाहतो. बोध, देवावर विश्वास ठेवा. भाग 21 वाईट संगती टाळा. वाईट मित्रांमुळे नुकसान झाले. बोध, चांगली संगत निवडा. भाग 22 परिश्रमाचे फळ. एक मेहनती माणूस यशस्वी झाला. बोध, मेहनत कधीही वाया जात नाही. भाग 23 नम्रतेचा. नम्र माणसाला सर्वांचा आधार मिळतो. बोध, नम्रता ही मोठी ताकद आहे. भाग 24 श्रद्धेचा चमत्कार. भक्ताने विश्वास ठेवला आणि चमत्कार घडला. बोध, श्रद्धा असेल तर अशक्य शक्य होते. भाग 25 अंतिम संधी. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बोध, स्वामीवर विश्वास ठेवा, भीती नाहीशी होते. आजचा कान मंत्र. श्री स्वामी समर्थ हा मंत्र रोज जपा. जीवनात शांतता, शक्ती आणि मार्गदर्शन मिळते. श्री स्वामी समर्थ.